पुराणी पाहिजे, ज्ञानवान पाहिजे, सांगणार कसा पाहिजे, ज्ञानी पाहिजे, ऐकणार आणि सावधान श्रोता हे दुर्लभची दाता. अशा 14 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. सावधान श्रोता पाहिजे, तत्परता पाहिजे. हा तत्परतेचा गुण सांगतो 5 मिनिटात. परमार्थाची तत्परता म्हणजे भगवान परमात्म्याने ज्ञानोबरायांनी सांगितलेलं जे स्वकर्माचं फुल आहे त्याचा नाजूकपणा. भगवान किती नाजूक आहे माहिती तुम्हाला? कोणी कोणी पांडुरंगाचं दर्शन घेतले सांगा? सगळ्यांनी घेतले का? सगळ्यांनी? कुणी राहिलंय ना? मला सांगा, पांडुरंगाच्या कोणत्या पायाला खड्डा आहे? डाव्या? कोणी सांगितलं? उजव्या? उजव्या का डाव्या? एकदा सांगा मला. गोरे महाराज तुम्ही सांगा, पांडुरंगाच्या कोणत्या पायाला खड्डा पडलेला? पुढे नाही सांगत, कोणीच नाही पाहिलं. पांडुरंगाचं दर्शन तुम्ही घेत नाहीत. मी सांगू का मग? कोणी म्हणते उजव्या, कोणी म्हणते डाव्या. मला कथा सांगा की थोडक्यात. पांडुरंगाच्या डाव्या पायाला खड्डा. त्याचं कारण आहे, मुक्तकेशी नावाची एक साधवी होती, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर, लावण्यवती असं वर्णन आहे तिचं पुराणात. मुक्तकेशी 5 मिनिटात सांगतो. अतिशय लावण्यवती, सुंदर होती. तिची आई बरोबर होती. कानपत्र नाही बरं का, मुक्तकेशी, मुक्तकेशी नाव आहे, मुक्तकेशी तिचं नाव. अतिशय सुंदरपणाचा अभिमान. भगवंताच्या जवळ गेलेली गरुड खांबापासून भगवंताला पहिला आईने सांगितलं, आई भगवान कसा आहे? तिने सांगितलं होतं अगोदर, न पाण्याच्या अगोदर सांगितलं होतं, भगवान अतिशय सुंदर आहे. सांगा तुम्ही, भगवान परमात्मा पाहिला ना पंढरीचा? कोणी कोणी पाहिला? सगळ्यांनी पाहिला ना? भगवान सुंदर आहे का नाही? भगवान खरंच सुंदर आहे का? कमाल आहे तुमचं. पंढरीचा पांडुरंग भगवान सुंदर आहे. सुंदर आहे ना? म्हणावंच लागेल. सुंदर ते ध्यानोबा विटेवरी म्हणले. हे रूपक आहे. रूपक अलंकार नावाचा अलंकार आहे ना. दिसायला प्रत्यक्ष जर पाहायला माणसाला भगवान सुंदर दिसतो का काळा दिसतो? एवढं सांग. काळा दिसतो. तुकोबरायांनी गाठ्यात प्रमाण दोन्ही बी दिलेले. सुंदर बी आहे, अनादि काळा, बहु काळा आणि ठाईचाची काळा, हे गाठ्याचं प्रमाण. अनादि पहिल्यापासून काळा. काळा का रंग आहे? त्याचं वर्णन खूप मोठं आहे. काळा रंग एवढंच सांगतो, काळा रंग जो असतो ना सगळ्या रंगाला सामावून घेतो, म्हणून तो काळा. त्या काळ्या रंगात तुम्ही कोणताही रंग टाका, त्याचा रंग बदलत नाही, सगळ्या रंगाला काळं. बाकीच्या रंगात जर टाकलं ना, निळ्यात पिवळा टाकला की जांभळा होतो. आता मी ते रंगाचे प्रकार सांगणार. असं काळ्यात तुम्ही निळा टाका, पिवळा टाका, तांबडा टाका, काळा म्हणून अनादि काळा. बहु काळा, किती काळा आहे? त्याच्या इतका काळा कुणीच नाही. तो काळाचाही काळ. बहु काळा बरेच मी म्हणणारे असणारे. बलम बलवताच्या हमकाम राग विवर्जितम गीतेमध्ये भगवान म्हणतात. म्हणून काळ आहे. काळाचाही काळ, महाकाळ म्हणून काळ. इथं तर म्हणतात सुंदर. जाऊ द्या, ते सांगणार नाही. अतिशय सुंदर असताना हे ती मुक्तकेशी समोर गेली. आईला म्हणली, तो तर म्हणतो सुंदर, हातात दिसायला काळ हे किती सुंदर आहे. आता लगेच सांगतो, संपवतो, बरोबर सोडतो का, आपला टाइम संपलेला आहे. ती पुढे गेली आणि भगवान परमात्म्याच्या पायाला हात लावला. हिचा उजवा हात, हिचं एक बोटच लागलं, पायाला खड्डा पाडला. किती कोमल आहे भगवान. तिला वाटले मीच लय नाजूक आहे. ती किती सुंदर होती. पान खाल्लं तर गळ्यातून दिसत, इतकी सुंदर होती. पण भगवान तिच्याही पेक्षा कोमल आहे. पायाचं बोट लागल्याबरोबर या पांडुरंग महाराज, या महाराज. तो खड्डा पडला तर किती बोलता येईल, इतका कोमल आहे. म्हणून परमार्थातला कोमलपणा, नाजूकपणा, नाजूक परमार्थ केला पाहिजे. ज्ञानोबरायांनी सांगितलेला फुलाचा तिसरा गुण नाजूकपणा म्हणजे काय? तत्परता. तत्परता. आता पुढच्या गुणाचे 2 वर्णन आहेत, ते सांगतो. म्हणजे पुढच्या प्रवचनात सांगतो, आता सांगत नाही. सांगतो म्हणले की घाबरले सगळे. झालेली सेवा भगवान शिवशंकरांच्या, प्रभू रामचंद्र, हनुमानजींच्या, ज्ञानोबराय, तुकोबरायांच्या, सज्जनांच्या, भक्तजनांच्या, सर्वांच्या वारकऱ्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम नाही देत. याच ठिकाणी सेवा ही तुमच्या चरणी समर्पित करतो.